राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. ज्या पद्धतीनं 28 जानेवारीला अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर विमान अपघातामध्ये मृत्यू झाला किंवा अपघाती निधन झालं म्हणून असा पहिला रिपोर्ट हा पोलिसांनी रजिस्टर्ड केला. त्याच्यानंतर त्या रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारचं क्रिमिनल अँगलच टाकला नाही त्या ठिकाणी. त्यामुळे क्रिमिनल अँगलच्या बाजूने कुठल्या एजन्सीने अजूनपर्यंत तपासच केला नाही. आणि या सगळ्या गोष्टींसाठी उत्तर मागण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टींचा तपास व्हावा, निष्पक्षपणे तपास व्हावा, अजित पवारांसोबत नक्की घडलं काय, त्यांचा घातपात आहे का घात आहे, या सगळ्या गोष्टींचं उत्तर मागण्यासाठी रोहित पवार जे अजित पवारांचे पुतणे आहेत हे दारोदार भटकतायत. काल राज ठाकरेंची त्यांनी भेट घेतली, संजय राऊतांची भेट घेतली, अनेक लोकांची ते बैठीगाठी करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली. पोलीस स्टेशनला गेले एफ आय आर करण्यासाठी. मरीन ड्राईव्हला असेल, बारामतीला असेल, कुठल्याही पोलीस स्टेशनला त्यांचा एफ आय आर हा घेतला गेला नाही. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट मात्र जनतेच्या मनामध्ये आहे की बघा, कॉन्स्पिरसी कशी आहे बघा. ही रोहित पवार पुतणे आहेत अजित पवारांचे, बरोबर. आणि काकाला न्याय मिळण्यासाठी रोहित पवार प्रयत्न करतायत. रोहित पवार प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन सांगतात की एफ आय आर घ्या, ते घेत नाहीयेत. सरकार कोणाचं आहे? अजित पवारांचं सरकार आहे. म्हणजे अजित पवारांच्या पक्ष सरकारमध्ये सहभागी आहे की नाही? अजित पवारांची पत्नी या राज्याची उपमुख्यमंत्री आहे की नाही? अजित पवार पक्षाचे अनेक नेते या राज्यामध्ये मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे सध्या. ते पोलीस खातं सगळं देवेंद्र फडणवीसांच्या अंतर्गत येतं आणि पोलीस एफ आय आर घेत नाहीत. कोणाच्या सांगण्यावरून एफ आय आर घेत नसतील? पोलीस काही त्या पाकिस्तान अफगाणिस्तान मधल्या कुठल्या व्यक्तीचं सांगण्यावरून एफ आय आर घेत नसतील का? पोलीस खातं कोणाच्या हातामध्ये? देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये गृहमंत्री आहे, गृह मंत्रालय. पोलीस डिपार्टमेंट येतं गृह मंत्रालयाच्या अंतर्गत. याचा अर्थ सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांचा हात किंवा देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये पूर्ण राज्याचं पोलीस आहे आणि पोलीस एफ आय आर घेत नाहीत. आता हे सांगा, तुम्ही सांगा, कोणाच्या सांगण्यावरून एफ आय आर घेत नसतील? बरं, या देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसलेला अजित पवार पक्षाचं सरकार आहे ना. अजित पवारांचा अख्खा पक्ष सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसलाय आणि पोलीस बोलतात की रोहित पवार बोलतात की एफ आय आर घेत नाही. दुसऱ्या बाजूला रोहित पवार एकटेच बोलतायत. अमोल मेटकरी 2 दिवस बोलले, त्यांच्या पक्षातल्या लोकांनी त्यांची चावी फिरवली, अमोल मेटकरी बंद झाले बोलायचे. का? अजित पवार फक्त रोहित पवारांचे होते का? बर, रोहित पवार ज्या वेळेला व्हीएसआर आणि डीजीसीए वरती आरोप करतात, त्यांच्यावरती एफ आय आर करायची मागणी करतात, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, त्यांच्या प्रवक्त्यांनी, त्यांच्या सोशल मीडियाच्या संघटनेच्या मेन लोकांनी पुढे येऊन बोलायची काय गरज आहे? रोहित पवारांनी आजपर्यंत कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावरती आरोप केला नाही, त्यांचं नाव घेतलं नाही, काहीच नाही. मग तरी देखील भारतीय जनता पार्टीचे नेते रोहित पवारांना टार्गेट करून कशा पद्धतीने बोलतात हे आपण बघितले. मग त्यांना मारलं का तुमचं का दुखते? ह्याचा अर्थ तुमचं आणि त्यांचं काहीतरी आहे का? ज्या वेळेला रोहित पवार डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीवरती कारवाई करायला बोलतात, त्यावेळेला यांच्या पोटामध्ये पोटसूळ का उठतोय? याचा अर्थ तुमचं आणि त्यांचं काहीतरी कनेक्शन जोडलं गेलंय का? का या राज्यातल्या गृहमंत्री आदेश देत नाहीत या राज्यातल्या पोलिसांना? का नाही एफ आय आर घेत? का राज्यातला गृहमंत्री पोलिसांना जबाब विचारत नाहीत की रोहित पवारांनी आलेला एफ आय आर का नाही घेतला? रोहित पवार काय त्यांच्या पर्सनल विषयासाठी एफ आय आर करत होते का? नाहीये. ते अजित पवारांसाठी एफ आय आर करत होते. अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस बोलतात माझे अत्यंत जवळचे मित्र होते. अरे मग तुमच्या जवळच्या मित्र होतं तर तुमच्या जवळच्या मित्राचं काय झालं त्याची चौकशी व्हावी ना. का नाही या राज्यातल्या कुठले पोलीस प्रशासन या एफ आय आर ची दखल घेत? अजित पवार काय गल्लीतले कुठले काही छोटे हे होतं का? सगळं खेळ चाललाय सध्या राज्यामध्ये. हा जनता उघड्या डोळ्यांनी बघते आणि बघावं मी तर बोलतो. रोहित पवार एकटे बोलतात, जय पवार आणि पार्थ पवार का नाही बोलत? अजित पवार घरातला कुठलाही व्यक्ती का नाही बोलत? सुप्रिया सुळे का नाही बोलत? एक तर रोहित पवार त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी बोलतायत किंवा वेगळं काहीतरी याच्यामध्ये. जर रोहित पवार बोलतात की अजित पवारांचा घातपात झालाय, त्या गोष्टीला सुप्रिया सुळे कुठे पाठिंबा देताना दिसत नाही, जयंत पाटील कुठे पाठिंबा देताना दिसत नाहीत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक नेते ते ठामपणे पुढून बोलताना दिसत नाहीत, परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून रोहित पवार बोलतो ठीक आहे. अरे पण ज्यांच्या पक्षाचा नेता मेलाय त्या अजित पवार गटाच्या नेत्यांच्या काय तोंडामध्ये गेले? बोलत का नाहीयेत? एका बाजूला रोहित पवार रडतायत, पोलीस स्टेशनला पळपळ पळतायत, आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाच्या पक्षाचे नेते बिनधास्तपणे खुल्या मंचावरती हसतायत. काय त्या सुनेत्रा पवारांचा हात काय ओढताय, त्यांच्या खांद्यावरती हात ठेवताय? अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला.
आणि या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण, क्लॅरिफिकेशन त्या पुण्याच्या त्यांच्या अजित पवार गटाच्या प्रवक्त्या ह्या देत आहेत की धनंजय मुंडेंसाठी सुनेत्रा वहिनी आई समान आहेत, प्रफुल्ल पटेलांसाठी सुनेत्रा वहिनी वहिनी समान आहेत, सुनील तटकरे साहेबांसाठी सुनेत्रा वहिनी बहिणी समान आहेत. ज्या पद्धतीनं तो तमाशा बघितला त्या स्टेजवरचा, थोडी तरी नैतिकता काय शिल्लक असेल की नाही? हा सगळा विषय मी त्या व्हिडिओचा बोलतो ज्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा झाली. आता जय पवारांना राज्यसभेचा उमेदवार म्हणून घोषित केलं. म्हणजे सुनेत्रा वहिनींना किंवा सुनेत्रा पवारांना असं सांगण्यात आलंय का की उपमुख्यमंत्रीपद तुम्ही घ्या, जय पवारांना राज्यसभेवरती आपण खासदारकीसाठी दिल्लीत पाठवू आणि या बदल्यामध्ये तुम्ही अजितदादांच्या संदर्भातला एक चकार शब्द देखील काढायचा नाही. आता तुमच्यापैकी बरेच लोक बोलतील की अरे त्यांच्या घरामध्ये दुःख आहे, सुनेत्रा पवारांना त्यांचे नवरा मेलाय म्हणून दुःख असेल, त्या पवारांना आपला बाप मेलाय म्हणून दुःख असेल. मित्रांनो, मान्य, त्यांच्या घरातला कुटुंबातला एक व्यक्ती गेलाय, त्यांना दुःख असेल, आपण ते डिनाय नाही करत. अरे पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या सुनेत्रा पवार अजितदादा गेल्यानंतर चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, जे पार्थ पवार राज्यसभेसाठी इच्छुक आहेत खासदार बनण्यासाठी, सुनेत्रा वहिनी सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणजे कार्यक्रमाला उपस्थिती लावतायत, मीटिंग करतायत. ठीक आहे, त्यांचं राजकीय काम सुरू करले त्यांनी. एक स्टेटमेंट जर त्यांनी दिलं की बाबा खरंच अजितदादांच्या घटनेला काय झालंय, म्हणजे विचार करा ना, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि रोहित पवार ज्या वेळेला जातात की FIR करा म्हणून, पोलीस FIR करत नाहीत, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत. अरे डोकं दुखायची वेळ आली. विचार करू ना की चाललंय का या राज्यामध्ये, कोण कोणाला मूर्ख बनवतंय. म्हणजे या राज्यातल्या जनतेने पवार कुटुंबांवरती प्रेम केलं असेल, अजितदादांवरती प्रेम केलं असेल, या प्रेमाची काडीची मात्र किंमत ठेवली नाही कोणी. जर अजित पवारांची FIR पोलीस घेत नसतील तर त्या ठिकाणी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी एकही चकार शब्द का नाही बोलला पोलिसांना? का नाही देवेंद्र फडणवीसांना विचारला तुमचं पोलीस खातं का नाही माझ्या नवऱ्याची FIR घेत? का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या एकाही मंत्र्याच्या तोंडातून हा शब्द निघाला नाही देवेंद्र फडणवीसांच्या इथं? ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर गोलमाल आहे भाई, गोलमाल आहे, कुछ तो झोलमाल आहे असं वाटतंय. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. एका बाजूला अजित पवारांचे पक्ष सरकारमध्ये आहे, दुसऱ्या बाजूला त्यात अजितदादांच्या अपघाती मृत्यू झाला म्हणा किंवा घातपात झाला की अपघात झाला, त्याची साधी चौकशी करण्यासाठी FIR करण्यासाठी जर कोण जात असेल तर त्याची FIR घेतली जात नसेल. त्यांची बायको उपमुख्यमंत्री आहे, पोलीस खातं देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये, पोलीस बोलतात की आमच्यावरती प्रचंड दबाव आहे, तुम्ही आम्हाला समजून घ्या, आम्ही FIR घेऊ शकत नाही. कोण दबाव टाकते? कुणाच्या हातामध्ये पोलीस खाते? पूर्णपणे या राज्यातल्या जनतेला एड्यात काढायचा हा बाजार आहे, एड्यात काढायचा हा धंदा आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो, तुम्हाला वाटतंय अजितदादांना न्याय मिळेल? अजितदादांसोबत काय घडलं? अनेक प्रश्न अनुत्तर येतात. त्या दादा घरातनं निघाल्यापासून ते विमान उडेपर्यंत जे रस्ते लागले असेल, विमानतळावरचे CCTV फुटेज असतील, कुठे गेलेत? का नाही सरकार समोर आणून देत की बाबा दादा या वेळेला घरातनं निघाले, बघा या सिग्नलला पोहोचले, इथून विमानतळापर्यंत निघाले, विमानतळावरती पोहोचल्यानंतर आतमध्ये एंट्री केली, विमानात बसले, या विमानातनं उड्डाण केली, का नाही दाखवत? याचा अर्थ दादांचं अगोदरच्याच रात्री काय झालं का? दादा विमानात बसायच्या अगोदर काय झालं का? काय नक्की तुम्ही संशय वाढेल अशा प्रकारचं कृत्य का करताय? काय तुमचा एखादा माणूस समोरून येऊन ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे आणून देत नाही समोर? साधी सिंपल मागणी आहे. अजित पवारांना घेऊन जाणारे ते 2 पायलट सकाळी 6 वाजता मुंबईच्या कुठल्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते, तेवढं तुम्ही दाखवून शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.